तर नमस्कार मंडळी, काय चाललं मग बट्ट खुशाल. तर शेणे आता नेहमीप्रमाणे आई सुंदर सकाळ उभी जायची आणि तुम्ही मायकांना आज मार्गशीर्ष गुरुवारनं होतो उद्यापन. तर म्हटलं आपलं उद्यापन कराने त्यांना पहिले अंश विधून सकाळी शाळामा जावाले घाई रास त्यासना डबा आपण करीत होत. मग म्हणे फ्लावरनी भाजी आणि पोळी असं बेत करेल होता. मग म्हणे तरी करायला दिनं. पण मी हाई करता करता म्हणून डोका माईक विचार गोळी राहता. म्हटलं आपण नेहमी रोज तुमले बट असले मी विचारस की मंडळी काय चालणं काय नाही. तुम्ही एक रोज सुद्धा मला सांगता येत कसं चालणं काय चालणं बरं कमेंट सांगवा. मग म्हणे आज पपईना फेस पॅक बनवला होता जो मला म्हणे वहिनीने सांगितलं होता. म्हणे माई अक्का तुम्ही हवलाई देखा म्हणे एकदम मज्जाना तुम्हाला रंगू जाई म्हणे. म्हटलं साल मी हवे ट्राय करले म्हणता आज मग फेस पॅक वगैरे करी सण म्हणा नित्यकर्म आरती सण म्हणे पूजाने तयारीला लागणं. मग सगळ्यात पहिले म्हटलं सर मी उंबरठा पूजन करेलेच हाय सुंदर असं उंबरठा पूजन करेल शेत बठा देवेसले आमंत्रण दिलेले शेत की आज तुम्ही पूजाले या. मग म्हणे देवपूजा करेली नाही आणि महालक्ष्मी आपली व्रतनी जी होती ती पूजा मस्त मांडणी करेलेली होती. म्हणे खूप दिवस नाही इच्छा होती की मी छान साडी बिडी नेसायचं पूजा मांडणी आणि मग पूजा मांडणी वगैरे करायची. म्हणे पोथी वाचणे राहिले होते. मग बट्या बाईक असले मी बोलायली ना आणि म्हटलं बट्याचं येईल तेव्हाच आपण पोथी वाचत म्हटलं. आणि मग म्हणे गणपती बाप्पांना पूजन स्मरण करीसन मग लक्ष्मी मातांना पूजन स्मरण कर आणि मग पोथी वाचली नाही पोथी वगैरे वाचीसन मग आम्ही सगळ्यांनी मिळीसन आरती करी आणि त्यानंतर मी उद्यापन कार्यक्रम चालू करा. तर मग बट असले मी हळदी कुंकू करीसन पुस्तके देवा नव्हता त्या दिली ना. श्री महालक्ष्मी मातांना प्रसादसाठी मी बासुंदीला नैवेद्य करेल होता तोही सगळ्यासले दिना. त्यानंतर आम्ही थोडा वेळ बसून गप्पा टप्पा कारण आणि अजून बरीच मजा करायची तो देखासाठी तुम्ही पुढला ब्लॉगला नक्की फॉलो करा शेअर करा सबस्क्राईब करा. आणि आज ना हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटणार मला नक्की सांगितलं कळवा. चालेल मग महालक्ष्मी माता की जय.